गुन्हेगारीच्या जगाशी कोणताही संबंध नसलेला माणूस जेव्हा गुन्हा करतो तेव्हा पोलीस आणि कायदाही अचंबित होतो. यावेळी क्राईम कथामध्ये आम्ही आपल्या एका अशा दुष्ट महिलेची कहाणी सांगणार आहोत, जिने एक नव्हे तर 2 खून केले आणि कायद्याच्या डोळ्यात धूळफेक केली. कायद्याशी खेळण्याचा प्रयत्न करणारे अनेक बदमाश आणि गुन्हेगार आहेत. पोलिसांना चकमा द्या, वेळोवेळी त्या पोलिसांच्या हातातून निसटतात. ती पुरावे नष्ट करतात, साक्षीदारांना धमकावणे, पण एक ना एक दिवस ते पकडले जातात. ही बाब व्यावसायिक गुन्हेगाराची आहे, पण अनेक घटनांमध्ये असेही घडते की गुन्ह्याच्या जगाशी कोणताही संबंध नसलेला सामान्य माणूस जेव्हा गुन्हा करतो तेव्हा पोलीस कायदाही अचंबित होतो. यावेळी क्राईम कथामध्ये आम्ही आपल्याला एक अशा दुष्ट महिलेची कहाणी सांगणार आहोत, जिने एक नव्हे तर 2 खून केले आणि वर्षभर कायद्याच्या डोळ्यात धूळफेक केली. 29 ऑगस्ट 2022 गुवाहाटी. त्या दिवशी एका व्यस्थित महिलेने जिल्ह्यातील नुनमती पोलीस ठाणे गाठले. तिथे जाऊन वंदना कलिता नावाच्या महिलेने पोलिसात तक्रार केली आणि सांगितले की तिचे 32 वर्षीय पती अमरज्योती डे आणि 62 वर्षीय सासू शंकरी डे बेपत्ता झाले आहेत.